सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळते आणि अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लांब पल्ल्याच्या आणि स्थानिक बसच्या तब्बल 230 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्यात। मुंबई आणि ठाण्यातल्या कोकणवासियांसाठी या बसेस पाठवण्यात आल्या। त्यामुळे गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातून शहरात आलेल्या नागरिकांना तब्बल 1.5 ते 2 तास बसची वाट पाहावी लागली। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे आणि अशातच गणेशोत्सवासाठी लागणारं जे सामान आहे, जी खरेदी आहे, ती करण्यासाठी ग्रामीण भागातनं बहुतांश लोक जे आहेत ती शहराकडे येतात। मात्र आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल 230 बस फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। आता आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्त्वाचं बस स्थानक अर्थात कणकवली बस स्थानकावरती आहोत। आपण या दृश्यामध्ये पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवाशांची जी आहे ती गर्दी आपल्याला पाहायला मिळते। अगदी ज्या गाड्या आहेत, लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत किंवा इथल्या ज्या स्थानिक ज्या फेऱ्या आहेत त्या अचानकपणे या ठिकाणी रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि त्याला कारण असेल कोणतं असेल तर या ठिकाणी जे मुंबईवरून येणारे जे लोक आहेत, जे कोकणवासी आहेत, जे चाकरमानी आहेत, त्यांना आणण्यासाठी या गाड्या पाठवल्या असल्याचं या ठिकाणी सांगितलं जातं आहे। मात्र या गाड्या रद्द केल्यामुळे या जे इथले जे प्रवासी आहेत त्यांना या ठिकाणी फार मोठा मनस्ताप सहन करावा लागतो। अगदी 1-2 तास या ठिकाणी लोक जे आहेत या ठिकाणी उभे आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया। काका, काय सांगाल, आपण कुठे जाणार आहात आणि किती वेळ आपण या बसची वाट बघताय? मी आता 12:30 वाजल्यापासून म्हणजे 12:45ला मी इथे उभा आहे। 12:45 मला कुडाळला जायचं आहे, तर कुडाळला जाण्यासाठी आम्ही यांना विचारणा केलं की बस आता केव्हा आहे, तर ते म्हणतात 2:15 शिवाय बस नाही। आणि अशा परिस्थितीत आम्ही आता हे 1:45 होत आलेले आहे, तरी पण अजून बसेचा आम्ही वाट बघत आहोत। आणि हा जो त्रास होतो तो सामान्य माणसांना त्रास होतो। फक्त या ठिकाणी ते आश्वासनं दिली जातात की आम्ही एवढे गाड्या सोडले आहेत, आम्ही एवढं असं करणार आहे। अशा परिस्थितीत या ठिकाणी काम असतं। तर या ठिकाणी जो एस टी महामंडळाचा जो कारभार आहे तो कुठेतरी सुधारला पाहिजे असं मला वाटतं। अगदी 1 ते 1.5 तास लोक जे आहेत त्या ठिकाणी बसची वाट बघतात आणि त्यामुळे या ठिकाणी या ज्या बस फेऱ्या रद्द झालेल्या आहेत त्यामुळे या प्रवाशांना जो आहे तो मनस्ताप सहन करावा लागलेला पाहायला मिळत आहे। उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।